लोणावळ्याच्या अतिशय निसर्गरम्य वातावरणामध्ये आम्ही आज येथे बुवांची मिसळ म्हणून आहे, मराठी माणसाचं आहे, तिथे आलेलो आहोत। मिसळ खाण्याला फार लांबून लांबून लोक येतात, म्हणजे इथे आलेले सगळेच लोक येतात। हे बघा बुवांची मिसळ, त्याचा रिव्ह्यू पेपरमध्येही आलेला होता की चांगली मिसळ मिळते म्हणून। हे असं आतून याचं रूप आहे, खूप लोक येतात लांबून लांबून। वडापाव, चीज वडापाव, चीज मिसळ, बटर मिसळ, असे खूप आयटम्स आहेत। खरवस, मोदक। इथे एक पर्यटक आले, त्यांना आपण विचारूया त्यांना बुवांची मिसळ का आवडते। मला हीच म्हणून नाही, मला सगळेच मिसळ आवडते। मी नाशिकची, त्यामुळे नाशिकची मिसळ फेमस आहे, मला ती जास्त आवडते। हो, नाशिकची मिसळ फेमस आहे। मिसळ हा प्रकारच एकूणच मला खूप आवडतो। बुवांची मिसळ खूप फेमस आहे आणि पेपरमध्ये आलेलं खाणार आहे, बघूयात कशी लागते ते, खास त्याच्यासाठी चालू आहे। आणि मिसळ असा प्रकार आहे की त्याच्यात तुम्हाला पौष्टिक खायला पण मिळतं आणि पोट पण भरतं। या प्रसिद्ध लेखिका आहेत नाशिकमधल्या, यांनी मंथन नावाचं पुस्तक लिहिलं आहे, देवकी कुलकर्णी, मंथनामृत। थँक्यू मॅडम। थँक्यू।